देखिए, पिछले कुछ दिन पहले आपने देखा था कि संजय सिरसाट साहब के परिवार के एक सदस्य का मामला किसी लड़की के साथ आया। हमने उसके ऊपर बहुत ज़्यादा उसको फॉलो नहीं किया क्योंकि उनका एक पारिवारिक मामला था, निजी मामला था। उसके बाद ज़रा खामोश बैठ जाए प्लीज़। उसके बाद जो है विट्स होटल का मामला सामने आया और उस विट्स होटल के मामले के अंदर उन्होंने जब सफाई दी तो उन्होंने ये कहा कि 5 हमारे ये है पार्टनर्स हैं और वो 2-3 करोड़ रुपये जमा करके वो होटल लेने वाले थे और बाकी जो है वो लोन लेने वाले थे करके। ठीक है, वो भी हम मान लेते हैं। उसके बाद MIDC का शेंद्रा के लैंड का मामला सामने आया, जिसके अंदर एक ट्रक टर्मिनस की लैंड को किस तरीके से डी रिजर्व करके बिना कोई प्रोसीजर फॉलो किए हुए ये पूरा का पूरा लैंड जो है 5 एकड़ के करीब का लैंड, 2,20,000 स्क्वायर फीट का लैंड जो है वो सिरसाट साहब के परिवार के सदस्यों को पूरे नियमों का उल्लंघन करके उनके हाथ में दे दिया गया। 6.5 करोड़ रुपए की वो लैंड थी। 106 करोड़ रुपए की वहाँ पर अल्कोहल की फैक्ट्री वो एस्टेब्लिश करने वाले थे। इसके बाद अब नए मामले सामने आए हैं। उसमें सबसे गंभीर मामला एक ये है कि शाहजहाँपुर के पास गट नंबर 8 में 4 हेक्टर यानी कि 10 एकड़ ज़मीन जो है ये सरकारी ज़मीन है। ये सरकारच्या परवानगी शिवाय हस्तांतर करता येत नाही। ये इसका ट्रांसफ़र गवर्नमेंट की परमिशन के बगैर हो नहीं सकता है। ये एक प्रोसीजर है उसका। शाहजहाँपुर के अंदर आज मार्केट का रेट है तकरीबन 3 करोड़ रुपये प्रति एकड़ और सिरसाट साहब ने ये ज़मीन उनके बेटे के लिए है, 2 बेटों के लिए है। सिद्धांत संजय सिरसाट और तुषार संजय सिरसाट, ये दोनों के नाम पे उन्होंने ये ज़मीन 10 एकड़ ज़मीन लिए है 1 करोड़ 10 लाख रुपये में। 10 एकड़ ज़मीन 1 करोड़ 10 लाख यानी कि 11 लाख रुपये प्रति एकड़ के हिसाब से उन्हें वो ज़मीन लिए है जिसका मार्केट वैल्यू आज के दिन 3 करोड़ रुपये है। दूसरा ये है कि मामला सिर्फ वहीं पे ख़त्म नहीं होता है। ये ज़मीन कैसी ली गई? तो ये ज़मीन लेने के लिए 2022 के अंदर उस वक्त के राज्य मंत्री महसूल जो अब्दुल सत्तार साहब थे, उन्हीं की पार्टी से ताल्लुक़ रखते हैं, उन्होंने ऑर्डर पास किया था। इसके बावजूद भी कलेक्टर ऑफिस के कुछ अधिकारी जो है वो ज़मीन ट्रांसफ़र करके देने के लिए तैयार नहीं थे, क्योंकि उनका कहना था कि महसूल मंत्री का जो ऑर्डर है वो गोलमोल है, उसमें साफ नहीं लिखा हुआ है। और दूसरा नियम ये कहता है कि क्लास 2 की ज़मीन अगर रजिस्ट्री करवाने का है तो 50% ऑफ द मार्केट वैल्यू जो है वो चालान भर के गवर्नमेंट को देना पड़ता है, जो साहब ने नहीं दिए थे। तीसरा ये है, जरा खामोश बैठ जाए तो, नहीं तो बाहर चले जाए प्लीज। अगर लैंड देने का मामला जब सामने आया तो कैसे एक सस्पेंडेड तलाठी बागड़े नाम का, जो तकरीबन मुझे बताया गया है कि वो 8 मरतबा सस्पेंड हो चुका है, सस्पेंड रहते हुए सिरसाट साहब ने उसको उस एरिया का इंचार्ज बना दिया जहां पे शाहजहाँपुर की ये ज़मीन थी और उसने पूरा ये खेल खेला। एक तहसीलदार थी कोई लेडी जो थंब इम्प्रेशन देने के लिए तैयार नहीं थी, जो कंपलसरी है वर्ग 2 के लिए, तो उसको हटाकर रमेश मुंडलोड नाम के एक दूसरे तहसीलदार को लाया गया और रमेश मुंडलोड ने वो थंब इम्प्रेशन दिया और उसके बाद कलेक्टर साहब ने उसकी परवानगी दे दी बिना कुछ पूछे हुए कि सिरसाट साहब ये ज़मीन हरिजन समाज के लिए राखिव है। हरिजन समाज से सिरसाट साहब भी आते होंगे, लेकिन उस समाज के जो गरीब लोग हैं, शायद कितने लोगों ने कलेक्टर के पास निवेदन दिया है कि ये ज़मीन हमें दी जाए, और सरकार देती है वो लोगों को जो भूमिहीन है, जिनके पास ज़मीन नहीं है, जिनके पास छत नहीं है रहने के लिए, तो 1 एकड़ 2 एकड़ खेती करने के लिए देती है। मेरा सवाल ये है कि संजय सिरसाट साहब का बेटा ऐसा कौन सा गरीब है कि जिसको
ये सरकारी जमीन मंत्री साहब पालक मंत्री रहते हुए अपने बेटे को फायदा पहुंचाने के लिए कलेक्टर ऑफिस के ऊपर दबाव डालकर ये रजिस्ट्री करवाए, तो जितने दोषी संजय सिरसाट साहब अपने पद का दुरुपयोग करने के लिए है, उतना ही दोषी वो कलेक्टर और वो तहसीलदार हैं जिन्होंने इस बेईमानी के काम को अंजाम दिया। जमीन खत्म नहीं हुई और चाहिए था, तो वही शाहजहांपुर के गट नंबर 34 में इन्होंने तकरीबन 7 एकड़ जगह लिए, 2-2 एकड़, 2 गुंठे, 2 एकड़, 6 गुंठे, ऐसा करके 3 अलग अलग पार्टी से लिए। एक ही गट की जमीन, एक गट की जमीन 2 एकड़, तो कितने में लिए? 1.5 करोड़ में, 1,50,00,000। उसी गट की बाजू की जमीन 2 एकड़ कितने में लिए? तो 50 लाख रुपए में लिए। तीसरी जमीन उसी गट में, उसी के बाजू 2 एकड़ कितने में लिए? तो 60 लाख रुपए में लिए। तो ये मामले पूरे, पैसा दिया जा चुका है, अब और चाहिए जमीन। बड़े पाव के स्टॉल अगर अलग अलग जगह पे लगाना है तो और जमीन चाहिए, शहर में भी चाहिए। तो अदालत रोड के सामने की जमीन जबिंदा बिल्डर्स से खरीदी गई। अब खूबसूरती देखिएगा कि औरंगाबाद शहर की सबसे महंगी जमीन, सबसे महंगी किसी इलाके की जमीन कोई है तो वो जालना रोड की जमीन है। कोर्ट के सामने, एग्जैक्टली डिस्ट्रिक्ट कोर्ट के सामने, अदालत के सामने जमीन का रेट क्या है? 12,000 स्क्वायर फीट जमीन खरीदी गई। कितने में? तो महज 5.5 करोड़ रुपए में, यानी कि प्रति स्क्वायर फीट वो जमीन की कीमत आ रही है 4,800 रुपए के करीब, कुछ 4,800 रुपये। तो क्या 4,800 रुपये का रेट है वहां पे? मैं अगर कोई बेचना चाह रहा होगा तो मैं 10,000 और 12,000 के भी गिराक उनको दिला सकता हूं वहां पे। ये सब सस्ती जमीनें हैं, तो मंत्री जी को क्यों मिल रही है, दूसरों को क्यों नहीं मिल रही है? अब हमारा ये सवाल है कि ये पैसा इतना आ कहां से रहा है, कौन दे रहा है? मेरी जानकारी के हिसाब से कल जब हम MIDC गए और मैंने अधिकारियों को कहा कि आप वो फाइल मंगाइए तो हमें भी समझ में आएगा, तो मुझे बताया गया कि संजय सिरसाट के ताल्लुक से शेंद्रा की उस जमीन की पूरी फाइलें जो है वो हेड ऑफिस में मंगा ली गई है करके, यानी कि सारा खेल जो है वो अब MIDC हेड ऑफिस के अंदर खेला जा रहा है कि किस तरह से अपने आदरणीय मंत्री को बचाया जा सके करके। हम सवाल सिर्फ यही कर रहे हैं कि इतना पैसा ये मंत्री जी के पास आया कहां से? दूसरा सवाल ये कि आप हर रोज नींद में से उठे कि आपका चेहरा देखना पड़ता था टीवी पे, और आप दुनिया के हर मुद्दों के ऊपर बात करते हैं। आप इतने ज्ञानी हैं कि सीरिया से लेके, लेबनान से लेके, इजराइल से लेके, फलस्तीन से लेके, डोनाल्ड ट्रंप और एलोन मस्क के बारे में भी आप ज्ञान देते हैं हर रोज बैठ के। किसी के ऊपर इतना सा कोई आरोप आ गया तो चीख चीख के, चिल्ला चिल्ला के है तो आप उसका गिरबान पकड़ लेते हैं। आपके ऊपर हम इतने गंभीर सवाल आपके बारे में हमने मीडिया के सामने रखे, तो क्या मजबूरी है आपकी कि आप इसका जवाब नहीं दे पा रहे हैं? जवाब इसलिए नहीं दे पा रहे हैं कि बड़े बड़े चार्टर्ड अकाउंटेंट्स को हायर करके इन्होंने अपने बुक्स ऑफ अकाउंट जितने भी हैं उसको किस तरीके से तालमेल बिठाया जाए ताकि इन मुद्दों का जवाब हम कुछ ना कुछ हिसाब करके दे सकें। MIDC के अधिकारियों के ऊपर ये जोर डाला जा रहा है कि MIDC के अधिकारियों ने इस पूरे शेंद्रा के लैंड के प्रकरण के अंदर उन्हें कैसा बाहर निकालना है, क्या डॉक्यूमेंट्स तैयार करना है, मुंबई के हेड ऑफिस के अंदर ये काम किया जा रहा है। मेरा आदरणीय संजय सिरसाट साहब से एक ही कहना है, जब भी आप जैसे नेताओं के ऊपर कोई सवाल खड़े होते हैं तो आप 2 हथकंडे अपनाते हैं।
एक तो अपने पैसे की अकड़ से पैसा फेंक कर सामने वाले को खरीदने की कोशिश करते हैं, और दूसरा आप उसे डराने, धमकाने और एजेंसीज का सहारा लेकर उसे कहीं ना कहीं उसकी ज़बान बंद करवाने की कोशिश करते हैं। मैं संजय सिरसाट साहब से अदबन गुजारिश करते हुए कहना चाहूँगा कि आपके दोनों भी हथकंडे मेरे लिए काम नहीं आने वाले हैं। ना आप आपके गुंडों को मेरे पास भेजने की कोशिश करिएगा, ना आप मुझे खरीदने के बारे में आपके जहन से अगर कोई बात होगी तो वो निकाल दीजिएगा। ये जो मेरे घर के सामने पुलिस आके बैठ गई है, बताया जा रहा है कि जालना से कुछ आ रहे हैं मेरे घर के सामने, मैं उन लोगों से पूछना चाह रहा हूं कि आंदोलन किसके घर के सामने होना चाहिए, मेरे घर के सामने या उसके घर के सामने? लेकिन कल मुझे बताया गया है कि कुछ ब्लैकमेलर्स जिनका काम ही ये धंधे करना है, वो मेरे घर के सामने आके कुछ कीचड़ फेंकेंगे, कुछ गोबर फेंकेंगे, जिनके जहर गोबरों से भरे हैं, जिनके दिमाग में सिर्फ गोबर ही गोबर है, उन्हें कोई अकल की बात समझ में नहीं आती है। मैं उनसे ये कहना चाहूँगा कि लोकशाही तरीके से आप आइए मेरे पास, या मुझे बुलाइए, मैं जहाँ बोले वहाँ पे आने के लिए तैयार हूँ। आप चर्चा करिए मेरे साथ, लेकिन ऐसा इस तरीके से की आम्ही याचा घराचा समोर जाणार आणि शेत फेकणार, तर मी गप्प बसणारा माणूस नाही आहे। आणि हे धमकी जे आहे ना, ते दुसरं कोणाला द्या, मला हे धमकीचा काही फरक पड़त नहीं। ये डोळ्या तुमचा दिमाग में अगर होगा कुछ गोबर के अलावा तो अच्छी तरीके से समझ के ले लेना। तो ये डराने धमकाने वाली बात जो है वो अपने हद तक रखिएगा। कोई पढ़ा लिखा समझदार ये गुंडे मवालियां, और उसके लिए पुलिस का इतना फौज फाटा, उठा के लेके आइए पुलिस ने, देखिएगा इनका बैकग्राउंड क्या है, करके ट्रैक रिकॉर्ड क्या है। यही संजय सिरसाट अब मेरे शहर के अंदर जितने इम्तियाज जलील के मुखालिफिन थे, जो इलेक्शन के अंदर बढ़ चढ़ के हिस्सा लिए थे इम्तियाज जलील को गिराने के लिए, उनको बुला के उनसे मदद ली जा रही है कि इम्तियाज जलील के बारे में क्या निकाल सकते हैं, निकालो, मैं तुमको जो बोले वो देता हूं करके। तर मी त्यांना सांगतो, संजय सिरसाट साहेबांना इतकं कष्ट करण्याची आवश्यकता नाही। मीडियाच्या मार्फत तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे, क्या चाहिए तुमको, मुझसे बोलो, मैं लाकर तुमको पूरे डॉक्यूमेंट देता हूं। हे कशाला हे घाणेरड्या लोकांना की आपलं मिलिंग क्या उसमें, तेही आता मी हे शोधत आहे, ते शोधत आहे, काही नाही मिळणार तुम्हाला। देखिए, शाजापुर की जो लैंड है ये 2022 के अंदर, दिसंबर 2022 के अंदर, पेपर में दिसंबर 2022 के अंदर ये मामला सामने आया था। शाजापुर जनवरी 2023 का ये मामला है, जो गट नंबर 8 का है, जो हरिजन समाज की ज़मीनें थी। और बाकी जो 3 ज़मीनें है जो शाजापुर गट के अंदर ही आते हैं, वो तो अभी 2025 और एक ज़मीन दिसंबर 2024, तो अभी पिछले 4-6 महीने के अंदर ही ये पूरा मामला हुआ है। मेरे हिसाब से अगर हमने आंकड़े अगर निकाले तो आपको समझ में आ जाएगा कि ये इतने पीरियड के अंदर ये जो ज़मीनों का खेल खेला गया है। इसके अलावा जो जानकारी मुझे मिली है वो नासिक के पास त्रिंबकेश्वर के अंदर साहब की एक 5 स्टार होटल का बहुत ज़ोरों से 24 घंटे काम किया जा रहा है। मेरे पास उसके डॉक्यूमेंट्स अभी तक आए नहीं हैं। मैं खुद त्रिंबकेश्वर जाके वहाँ पर उस ज़मीन का मायना करूँगा, इंस्पेक्ट करूँगा, और जानकारी ये है कि वहाँ पर एक 5 स्टार होटल साहब बना रहे हैं करके। वो होटल उनकी रहेगी, और होटल के सामने वड़ा पाव जो है वो उनके कार्यकर्ता वहाँ पे जो उनके आगे पीछे घूम के जिंदाबाद मुर्दाबाद के नारे लगाने वाले हैं। 5 स्टार होटल के अंदर वो जाएंगे और उनके कार्यकर्ता जितने भी हैं वो सामने के वड़ा पाव के अंदर वहाँ पे उसी के अंदर खुश रहेंगे। देखिए, मैंने तो आपको पहले भी कहा कि डायरेक्ट नहीं करेंगे, अभी कुछ दिन इंतज़ार करेंगे कि हुकूमत की ईमानदारी का इम्तिहान लेंगे कि कितने ईमानदार है ये अपने भाषणों में जब ईमानदारी का दर्द देते हैं, बहुत ईमानदारी की बातें करते हैं, भ्रष्टाचार के खिलाफ बातें करते हैं,
तो इनका इम्तिहान है, हम देखेंगे कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब सही मानों में जो भाषण में बोलते हैं वो करते हैं क्या। तो हम उनसे उम्मीद लगाएंगे कि कुछ इंक्वायरी करे करके उसमें, और अगर नहीं करते हैं तो फिर कुछ दिन इंतज़ार करके पूरे डॉक्यूमेंट सहित एनफोर्समेंट डायरेक्टोरेट, सीबीआई, इनकम टैक्स, मैंने ऑलरेडी मुख्यमंत्री और गवर्नर साहब को पत्र भेज चुका हूँ कि आप हमें अपॉइंटमेंट दीजिएगा, हम आके आपको आपके मंत्री क्या क्या काम कारनामे अंजाम दे रहे हैं वो दिखाना चाहते हैं। और अगर समझ लीजिएगा नहीं करते हैं कुछ, तो फिर उसके बाद एनफोर्समेंट डायरेक्टोरेट, सीबीआई, एंटी करप्शन विंग और इनकम टैक्स, इनके सबको है तो डॉक्यूमेंट्स के साथ है तो ये सब पहुंचाया जाएगा। और उसके बावजूद भी अगर कुछ नहीं होता है तो कोई एक अच्छे वकील से अनुरोध करूंगा कि आप सामने आए, हमारा साथ दे, और हम अदालत के अंदर भी जाने की फिर तैयारी रखेंगे। देखिए इसके अंदर आंदोलन क्या करें हम समझ में नहीं आ रहा है। अब तो देखिए मैंने आपको यही कहा था कि मुद्दे पूरे खत्म नहीं हुए हैं। अगर मैं मुद्दा सिर्फ एक ही रहता कि MIDC की लैंड का, तो शायद अभी तक हम गवर्नमेंट को पूरा दे दिए होते। लेकिन अगर पूरी पुस्तक बनाकर शिकायत की किताब ही भेजने का है तो उसके लिए थोड़ा सा इंतज़ार, पूरे डॉक्यूमेंट्स के साथ अगर देने का है। आज संजय सिरसाट साहब इस वजह से जवाब नहीं दे पा रहे हैं कि इम्तियाज़ जलील ने पूरा एक एक डॉक्यूमेंट अपने पास जमा करके रखा हुआ है, इस वजह से वो दे नहीं पा रहे हैं। तो मैं कोई ऐसा कच्चा काम नहीं खेलना चाह रहा हूँ कि कल है तो मुझसे पूछा जाए कि ये तो आपने गलत दिए हैं करके। हम पूरी तरीके से हमारे पास डॉक्यूमेंट्स आ जाते हैं, पूरे इश्यूज उनके ख़त्म हो जाते हैं, उसके बाद 100% जो है हम ज़्यादा दिन नहीं, क्योंकि हमको भी मालूम है कि ये मुद्दा हट गया तो फिर कोई दूसरा मुद्दे के ऊपर चले जाते हैं करके, उसमें ये मुद्दे को हम रखेंगे। नहीं, अब इसका डिटेल जो है, देखिए मेरे पास रजिस्ट्री की कॉपी है, रजिस्ट्री कॉपी के अंदर है तो आपको बताना पड़ता है कि आपने कितना पेमेंट किए हैं करके। तो इन्होंने पूरा वाइट का जितना भी पेमेंट था, ये यूको बैंक से इन्होंने पूरे पेमेंट 5.5 करोड़ रुपये वहाँ का, फिर 6.5 करोड़ रुपये MIDC का, जालना रोड का 5.5 करोड़ रुपये, फिर 1.5 करोड़ रुपये शाजापुर का, 60 करोड़ रुपये शाजापुर का, 60 लाख रुपये शाजापुर का, फिर तीसरी लैंड 50 लाख रुपये शाजापुर की। और अभी अगर नासिक का त्रिंबकेश्वर का मिल गया तो एक 5 स्टार होटल भी आने वाली है अपने लिए। कोण काही काम राहिलं नाही ना दादा, कामच राहिलेलं नाही आहे। त्याने सांगितलेलं आहे, त्याने मीडियामध्ये सांगितलेलं आहे की ज्याच्याकडे कामच नाही आहे तर काही काम होतं हातात असलं असतं तर बहुतेक इतकं सखोलमध्ये गेलेलं नसतं। आता पत्रकारिता जिवंत फिरणार आहे आणि प्रॉपरमध्ये, आणि जसं असं सांगितलेलं आहे, हे जे लोग जैसा लोग बोल रहे हैं कि साहब सिर्फ इनको ही टारगेट क्यों, दूसरे नेताओं ने भी तैयार रहना चाहिए। मसाला तो तुम्हारा भी तैयार किया जा रहा है, मटेरियल तो तुम्हारा भी तैयार किया जा रहा है, जिम्मा सबको होने वाला है। सर इसके अलावा मैं बोला हूँ थोड़े दिन नहीं, मैंने आपके जरिए, अब मैं आप लोगों से अनुरोध करूंगा कि कलेक्टर साहब के पास जाके है तो एक मरतबा उनके मुंह में भी माइक डाल दीजिएगा, बोला सर कलेक्टर साहब कितने लोगों को दिए हैं वर्ग 2 की जमीन। देखिए हरिजन समाज के लोग मेरे ख्याल से आज तकरीबन 1.5-2 महीना हो, 2 महीने, और किसके एरिया के है वो, कहाँ के है वो, इसी नेता के मतदार संघ के लोग हैं जो आज 2-2.5 महीने से कलेक्टर ऑफिस के सामने बैठे हैं, और आप अपने समाज के लोगों को इंसाफ नहीं दिला पा रहे हैं। आप अपना घर भरने की बात कर रहे हैं, अपना घर भर रहे हैं, और जिनका घर था उनका घर छीन लिया गया है इसमें। तो मैं तो वही मेरे हरिजन भाइयों को ये कहना चाहूँगा कि अब आप कलेक्टर ऑफिस के सामने ना बैठते हुए अपना बोरिया बिस्तरा उठाइएगा, शाजापुर के गट नंबर 8 में तुम्हारे हक की जमीन है, वहां पे जाके बैठ जाइएगा, आपके हक की जमीन है, वहां पे जाके बैठ जाइएगा। प्रकरण क्रमांक 2 कुठली आहे आता, काय कोणी मंत्री केलं मला माहित नाही। आता जालना रोडच्या अदालतच्या समोर
अदालतच्या समोर जे जागा जिथे कन्स्ट्रक्शन सुरू आहे ती जागा कुठली जागा आहे ते सिच्युएटेड एट अदालत रोड, चिंतामणी कॉलनी, छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. ही जागा किती आहे? 1140.50 स्क्वेअर मीटर. आता त्याला स्क्वेअर फीट मध्ये किती करता येईल? 10 पॉइंट. जरा कोणी मदत करतं का मला? 1140.50 स्क्वेअर मीटर, 12,000 स्क्वेअर फीटची जागा. 12,000 स्क्वेअर फीटची जागा कुणाच्या नावावर घेतली? धन्य हो, सिद्धांत संजय शिरसाट मुलगा, विजया संजय शिरसाट पत्नी, तुषार संजय शिरसाट मुलगा. देणारे कोण? ओमकार बिल्डर्स, नरेंद्र सिंग जबिंदा, राजेंद्र सिंग जबिंदा आणि त्यांच्या दोघांचीही पत्नी यांनी दिली. आता आपण शहरामध्ये राहतात सगळे लोक शहरामध्ये राहतात. मी ज्या एरियामध्ये राहतो ना तिथून जमिनीचा भाव 10,000 11,000 असे झालेला आहे. जालना रोड या शहरातलं सगळी महाग जागा जे आहे ती जागा कुठली आहे? सगळीत महाग ही जालना रोडची जागा आहे. आता 12,000 स्क्वेअर फीटची जागा त्यांनी घेतली. कधी? त्यांनी 13 जानेवारी 2025 ला त्यांनी 12,000 स्क्वेअर फीटची जागा घेतली. आणि किती पैशाला घेतली हे ऐकून तुम्हाला याच्या डबल किमतीमध्येही ते देण्यात तयार असेल तर माझ्याकडे गिराक मी शोधून काढतो. डबल किंमत हे जागा त्यांनी घेतली 5,83,94,000 5,83,94,000 आकडे सांगायचे असेल 5,83,94,000 तर 12,000 स्क्वेअर फीट जागा हे घेतली त्यांनी 5,80,00,000. आपण त्याची बेरीज केली म्हणजे काय प्रति स्क्वेअर फीट रेट येतं? किती? नाही, थोडासा गणित कोणाचं चुकलेला आहे. 4,800 रुपये प्रति स्क्वेअर फीट. 4,000 15,000 कोणी बोललं? यांचा माणूस कमी उभे आहे का इथे? आजचा रेट 15,000 रुपये नक्की असेल. नक्की 15,000 20,000 पेक्षा रेट कमी नाही आहे. तर ठीक आहे. त्यांनी कलेक्टरला सांगितलं असेल की बाबा त्याचं व्हॅल्युएशन करून द्या. त्यांनी व्हॅल्युएशन करून दिले असेल 5,83,00,000, 2 मुले 1 पत्नी. ठीक आहे. जानेवारी 2025 12,000 स्क्वेअर फीट. तिसरं प्रकरण नंबर 3. हे तिसरं प्रकरण आहे. हेही शाजापूरचं आहे. डिसेंबर 2024 ला घेतली. डिसेंबर 24 ला शाजापूर गट क्रमांक 34 शाजापूरला गट क्रमांक 34 2 एकर 2 गुंठा 2 एकर 2 गुंठा सगळे पैसे दिलेले आहे बाबा. कितीला घेतले? 1,50,00,000 रुपये. 1,50,00,000 रुपीज 2 एकर 2 गुंठा जागा घेतली. कुणाच्या नावावर घेतली? देणारे अहमद सिद्दीकी, घेणारे सिद्धांत संजय शिरसाट मुलगा. कशाला वडापावचं टाकायचं? बहुतेक हे आपल्या समाजासाठी काही करणार असेल त्याच्यामध्ये.
तर हे जागा त्यांनी 1 कोटी. आता इंटरेस्टिंग गोष्ट, त्याच गटमध्ये गट नंबर 34 मध्ये त्याच गटमध्ये गट नंबर 34 मध्ये त्यांनी अजून 2 एकर 2 गुंठे जागा घेतली. त्याच गटमध्ये गट नंबर 34 मध्ये हे घेतली किती पैशामध्ये? 50 लाखामध्ये. त्याच गटमध्ये शेजारची जमीन, तितकी जमीन एका माणसाकडून 1.5 कोटीमध्ये, दुसऱ्या धन्ना सेठाकडून 50 लाख रुपये घेतले. देणारा कोण? तर संजय प्रेमराज मंत्री. संजय प्रेमराज मंत्री घेणारा कोण? मला उत्तर देण्याची आवश्यकता. सिद्धांत संजय शिरसाट घेणारा. 2024. आता एक मागच्या 3-4 महिन्याची गोष्ट घेतो मी. आता त्याच गटमध्ये अजून त्यांनी घेतली जागा, ती होती सप्टेंबर 2024 ला. सप्टेंबर 2024 ला 2 एकर 16 गुंठे जागा 2 एकर 16 गुंठे जागा त्यांनी घेतली. किती पैशामध्ये? तर 60 लाख रुपये. 60 लाख म्हणजे 2 एकर. वल्लभ देणारा कोण? वल्लभ नंदलाल बागला. घेणारे कोण? विजया संजय शिरसाट. आता हे सगळे प्रकरण मी आपल्याला सांगितलेले आहे. याचा व्यतिरिक्त आता हे जे 34 नंबर आहे, त्या 34 नंबरच्या जागेवर खूप जोराने काम सुरू आहे. तिथे एक मोठी होटल उभारण्याचं काम सध्या सुरू आहे गट नंबर 34 मध्ये. त्याचे व्हिडिओ सगळं काढलेले आहे. मी पहिलं म्हणणार की ते व्हिडिओ आणि फोटोग्राफ सगळं मीडियाला पाठव. आणि याच्यासाठी मला काही गावाचे लोकांनी मला फोन करून सांगितलं की त्यांनी सगळे डिटेल्स मला पाठवलेले आहे की कशा प्रकारे 3 गावातून मुरम जे आहे ते काढण्यात येत आहे आणि ती जागा लेवल करण्यासाठी ते सगळे मुरम जे आहे कुठल्याही प्रकारची लॉयल्टी न भरता ते ट्रक्स 24 तास ते मुरम काढण्याचं काम करत आहे आणि ते शिरसाट साहेबांच्या या जागेवर ते मुरम टाकण्याचं काम करत आहे. त्यांनी मला ते गावाचे नाव दिलेले आहे. वडगाव बजाज नगर येथील पाजळ तलावातील खोलीकरणाच्या नावावर. आता हे बघा, सगळं मशिनरीला पालकमंत्र्याला खुश करायचं आहे, नाही तर ते खोल्यांमध्ये टाकतील. तर खोली करण्याच्या नावावर मुरुम उचलू लागले. कसाबखेडा, तिसगाव, धरमपूर येथील लाखो टन मुरुम चोरून घेतलेल्या जमिनीवर टाकू लागले. हे मी स्वतः त्याचा व्हिडिओ पण काढून आणलेला आहे. मला माहिती कुठून आणत होते, पण त्याच्या कसाबखेडा, वडगाव, कसाबखेडा, तिसगाव, धरमपूर 3 गावातून हे खोली करण्याच्या नावावर ते सगळं मुरुम चोरून आणत आहे. आता प्रश्न हे आपल्याला येतो, ठीक आहे, कोणताही माणूस बिझनेस करावा त्याच्या बाबतीत काही आक्षेप नाही आहे, पण कमीत कमी हे सांगायला पाहिजे की विट्स हॉटेल 64 कोटी, 106 कोटी MIDCचा, आणि मग हे सगळे लँडचे स्वतः आपल्या नावावर करून घेतले. त्याच्या या 3-4 पैकी जे प्रकरण आहे, तुम्ही किती लँड घेतले ते वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही आपल्या स्वतःच्या मुलाच्या नावावर जेव्हा गरीब हरिजन समाजाची जमीन तुम्ही लाटत आहे आणि कलेक्टर त्याला परवानगी देत आहे, तर जितकं चोरी हे करत आहे तितकं चोरी हे कलेक्टर सुद्धा करत आहे. किती लोकांनी अर्ज केलेले आहे की आम्हाला अर्धा एकर 2 एकर जागा द्या, गरीब समाजाचे, SC समाजाचे.
आणि हे एसटी समाजातले काही भामटे लोक माझ्या विरोधात आता उभे आहे की माझ्या घरावर हे टाकणार आहे, तुमचं आयुष्य असंच जाणार आहे. जिंदाबाद मुर्दाबाद करून 5,000 रुपये दिले की काय आपल्या लोटांगण करायचं. हे तुमची जमीन आहे, गोरगरिबांची जमीन आहे, हे यांनी घेतलेली आहे. याच्या बाबतीत का एक मोठी इन्क्वायरी कमिटी एस्टॅब्लिश करायला पाहिजे की नको करायला पाहिजे. माझी मागणी आहे, मुख्यमंत्र्याला मी विनंती करतो की पारदर्शकता असेल, तुमच्या छबीवर दाग नाही लावायचा असेल तर एक उच्चस्तरीय कमिटी नेमवा आणि आम्हाला सांगा की कोणत्या आधारावर एका मोठा धन्ना सेठ करोडपती मंत्र्याच्या मुलाला हे फुकटाची जमीन दिली. सरकारी जमीन जे हरिजन समाजाची होती त्याच्या कशा कोणत्या आधारावर दिलेले आहे, याची इन्क्वायरी लावा. 5 स्टार हॉटेल इतकी सोपी गोष्ट आहे. मग काय इन्कम टॅक्स गप बसलेली आहे, काय एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट याच्यावर कारवाई करत नाही आहे. सीबीआय आहे, अँटी करप्शन ब्युरो जे आहे त्यांनीही पुढाकार घ्यायला पाहिजे आणि विचारायला पाहिजे की इतकं प्रकरण तुमच्याकडे आलेले, हे आमच्याकडे आलेले आहे, याच्या बाबतीत काय करत आहे करते. पण दुर्दैव आहे की आज जे महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे, माझी प्रामाणिक इच्छा हे आहे की आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं असेल तर जसा मी पत्रकारांसमोर येतो, सगळं पुरावे देतो, एक शब्द ही पुराव्याच्या व्यतिरिक्त मी बोललो नाही कोणत्याही प्रकरणामध्ये, तर आदरणीय संजय शिरसाट साहेबांनी स्वतः मीडियाला बोलवा आणि जे जे प्रश्न मी उपस्थित केलेले आहे त्याच्या बाबतीत उत्तर द्या. आपण काल MIDC ऑफिसमध्ये उपस्थित होते, याच्यातून आपल्याला सगळ्यांना स्पष्ट झालं असेल की कशा प्रकारे सर्व नियमांचा उल्लंघन करण्यात आलेला आहे. आणि दुसरा एक प्रश्न, विपक्षमध्ये राहताना काँग्रेस याच्यामध्ये का गप्प बसलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते याच्या बाबतीत का बोलत नाही आहे, आणि शिवसेना उद्धव ठाकरे ज्या प्रकारे बीडच्या प्रकरणामध्ये किंवा त्या मुलीच्या संबंधाच्या बाबतीत जे बोलत होते, या प्रकरणामध्ये ते का गप्प बसलेले आहे, याचा अर्थ आणि हे काढणार का की जशा प्रकारे हे त्यांनी सरकारी जमीन लाटलेली आहे, आपल्या नेत्यांनीही तशा प्रकारे केलं असेल की ते पण बाहेर येईल म्हणून गप्प बसलेले आहे. माझी अपेक्षा आहे की याच्या बाबतीत गांभीर्याने लोकांनी विचार करावा आणि एक सखोल चौकशी याच्या बाबतीत होण्याची गरज आहे. दररोज सकाळी उठताना सगळे मीडियावाले खूप चांगले वाटायचे आपल्याला. या सकाळी जगभरात काय चाललेलं आहे, डोनाल्ड ट्रम्प पासून ते सिरिया, इस्रायल, फलस्तीन याच्या सगळ्याच्या बाबतीत बोलणारा माणूस, ज्ञानी माणूस जेव्हा आपल्यावर वेळ आली तर गप्प बसलेला आहे आणि उलटा मीडियाला प्रश्न विचारतो. दररोज मीडियाला बोलवणारा माणूस त्यांच्या समोर आज हात जोडतो कशासाठी? माझ्या माहितीप्रमाणे खूप मोठे मोठे चार्टर्ड अकाउंटंट्स हायर करून त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये काय खेळ खेळता येतील आणि MIDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की याच्यामध्ये आपण बाहेर पडण्यासाठी कोणकोणते नवीन डॉक्युमेंट्स आपल्याला तयार करता येईल. मी जेव्हा काल प्रश्न विचारला तर त्यांनी काय सांगितलं, याची पूर्ण फाईल जी आहे ती मुंबईला गेलेली आहे, फाईल तुमच्या समोर बोललेली आहे. म्हणजे मुंबईमध्ये काही ना काही खतपत सुरू आहे. उद्योग मंत्रीही त्यांच्याही पक्षाचे आहे, सगळे उद्योग इथेच सुरू आहे. तर हे बोलणं की मीडिया ट्रायल सुरू आहे, एकदा मीडियाला उत्तर द्या, आम्ही पण गप्प बसतो.
तुम्ही जितके दिवस गप्प बसणार मग इम्तियाज जलील एकटा बोलतच राहणार आहे, संपलेला नाही विषय, अजून येणार. नाही काय हे की तुम्ही चांगला प्रश्न विचारला की मी आपल्याला काय सांगितलं होतं की मुद्दे संपलेले नाही आहे. मी किती वेळा वेगवेगळे लेटर्स पाठवले, सगळे मुद्दे माझा संपू द्या, मग एक सविस्तर एक कंप्लेंट तयार करून सविस्तर डॉक्युमेंट सहित मी बोललेलो आहे. एक आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रामाणिकताची परीक्षा आहे की ते खऱ्या अर्थाने किती प्रामाणिक आहे, किती निष्ठावंत आहे आणि किती ते भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. काही दिवस तर द्या ना की त्यांना काही हालचाली करण्यासाठी. आणि मी पहिलेही म्हटलो, आता पुन्हा रिपीट करतो की समजा सरकारने याच्यावर लक्ष घातला नाही तर मी पुढे काय करणार, तर मी पुढे हे करणार की मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला जमला तर स्वतः जाऊ, दिल्लीमध्ये अपॉइंटमेंट दिले तर तसं मी मुख्यमंत्र्यांना आणि गव्हर्नरना राज्यपालांना पत्र पाठवलेला आहे की मला टाइम द्या, अपॉइंटमेंट द्या, मला येऊन तुम्हाला सविस्तर हे सांगायचं आहे. त्यांनी दिले टाइम तर त्यांच्या समोर जाऊन हे सगळे डॉक्युमेंट त्यांना समजावून सांगू. नाही तर जसं म्हटलं मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, सीबीआय, इन्कम टॅक्स आणि मुख्यमंत्र्यांना, राज्यपालांना सगळ्यांना हे डॉक्युमेंट्स मी देणार आहे. आणि समजा त्याच्यानंतर ही एजन्सीज गप्प बसली तर कोर्टामध्ये जाऊ, कोर्टामध्ये जाऊन न्याय मागू. आणि जसं तुम्ही म्हटले की देणारा देणार, घेणारा देणार, हे आपल्या बाबतीत असलं असतं तर कोणी विचारलं नसतं, सामान्य लोकांच्या बाबतीत असलं असतं तर कोणी विचारलं नसतं. पण जेव्हा आपण लोकप्रतिनिधी असते तर आपल्याला काही जबाबदारी असते, लोक आपल्याकडून काही अपेक्षा ठेवतात. आणि हेच मंत्री आहे ना की जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझ्या मुलाला मी आता वडापावच्या, हे वडापावच्या स्टॉलसाठी इतकी जमीन घेत आहे का? किती टाकणार वडापाव, कुठे कुठे टाकणार वडापाव? आणि जेव्हा मी प्रश्न विचारतो तर अशा प्रकारचे गुंड लोकांना तुम्ही माझ्या घरी पाठवून आम्ही शेण फेकणार आणि हे किचड लावणार, हे करणार, हे कितपत योग्य आहे? मी समजू शकतो की तुमच्याकडे खूप दादा लोक आहे, तुमच्याकडे तुमच्या मागे फिरणारे शहरातले जितके गुंड आहे हे तुमच्या मागे फिरणारे आहे. पण तुम्हाला हे वाटत असेल की इम्तियाज जलील घाबरणार, तर इम्तियाज जलील कधीही घाबरणार नाही. आणि तुमच्याकडे इतका पैसा आलेला नाही आहे की तुम्ही इम्तियाज जलीलला विकत घेऊ शकता. जे तुमच्याकडे दोघच पर्याय असतं, माणसाकडे पैसे फेकायचं, आपलं काम करून घ्यायचं. जसा तुम्ही MIDC मध्ये केलं असेल, कलेक्टर ऑफिसमध्ये केलं असेल. आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की कलेक्टर साहेबांनी आता मी त्यांना रिक्वेस्ट करतो, आवाहन करतो की जे जे पुढाऱ्यांनी वर्ग 2 ची जागा घेऊन आपल्या मार्फत त्याला रेग्युलराइज केलेलं आहे आणि दुसरे जे सामान्य लोकांचे किती अर्ज आपल्याकडे पडलेले आहे की ज्यांनी वर्ग 2 ची जागा घेतलेली आहे, तेच कलेक्टरला मी प्रश्न विचारतो की जेव्हा आपल्याला मानू युनिव्हर्सिटी जागा पाहिजे, ते जागा तुम्हाला मिळत नाही. आपल्याला आयुष हॉस्पिटलसाठी, केंद्र सरकारच्या हॉस्पिटलसाठी 100% फंडिंगचं हॉस्पिटल असताना त्याच्यासाठी तुम्हाला जागा मिळत नाही. आणि हे लोकांना देण्यासाठी तुम्ही 10-10 एकर असंच वाटू लागले. नाही, हे वर्ग 2 ची जागा हरिजन, हो, ते मला जितकी माहिती मिळाली, मी खरं सांगायचं तर जमिनीच्या बाबतीत खूप जास्त मला कळतं नाही. पण मागच्या 2 दिवसामध्ये मी खूप सारे अधिकाऱ्यांशी बोललो, तहसीलदारांशी बोललो, तलाठ्यांशी बोललो, जे माझे ओळखीचे होते. समजून घेतलं मी की जे गोरगरीब लोक असते त्यांना, जे भूमिहीन असते त्यांच्यासाठी हे नसतं, तर त्यांना जागा देण्याचा अधिकार हे कलेक्टरला असतं. थोडासा शेती करण्यासाठी 1 एकर कोणाला देण्यात येते, 2 एकर कोणाला देण्यात येते, हे असा प्रयोग असतात. पण हे यांनी कशासाठी घेतलेलं आहे याचं उत्तर त्यांनीच द्यावं
की मला माहित नाही आहे की ते कोणता उद्धार करणार होते आपल्या समाजाचा, की आपल्या नावाने, आपल्या मुलाच्या नावाने जमीन घेऊन तुम्ही काय करणार होते, याचं उत्तर माझ्यापेक्षा त्यांनी सांगावे. कितनी मरतबा करूं, अब मैं क्या पैर गिर जाऊं उनके सामने? नहीं नहीं, मुख्यमंत्री को मैंने बोल दिया हूँ. मैं देखिए कुछ दिनों के बाद मुख्यमंत्री साहब को ऐसा एक अच्छा चश्मा बना के मैं बाज़ाब्ता उसको पैक करके है तो मुख्यमंत्री साहब को गिफ्ट करूंगा कि हो सकता है कि आपकी आंखें जो देखना चाह रही है वो नहीं देख पा रही है. दे दो. पालक मंत्री कहे जाता है जिसका पालक है, जिले का पालक मतलब मुखिया कहलाया है और ये दहशती का जो वातावरण निर्माण करे पात्र के नाही. देखिए ठीक है, उनका अंदाज होगा उसके अंदर. काय असतं की नेता जसा असतं ना त्याचा फॉलोवर्स ही तसा प्रकारचे असतात. तर हे दारू पिऊन धिंगाणा करणारे आज माझ्या घराच्या समोर, आता खरं सांगायचं असेल की शिरसाट साहेबांनी त्यांना 5,000 रुपये दिलं असेल की बाबा जा इम्तियाजच्या घरासमोर जाऊन तू असं तुम्ही असं नारेबाजी करा, हे करा करके. मी त्यांना 5,100 रुपये दिले असते, 100 रुपये जास्त, तर बहुतेक तर माझ्या घरापासून गेले असते आणि शिरसाट साहेबांच्या समोर. तर हे पैसे घेऊन नाचणारे खूप लोक आहेत, त्यांना काही जास्त महत्व देण्याची आवश्यकता नाही. आता हे प्रश्न विटच्या वेळी काय उत्तर होतं साहेबांच्या की 5 पार्टनर्स आहेत, 2-3 कोटी रुपये जमा करणार होते आणि बाकी बँक वाले जे आहे माझ्या दाराला येऊन ते लोन देतात करके. आता 106 कोटी रुपयेचा प्रकल्प, त्याच्यामध्ये 26 कोटी रुपये आम्ही आमच्या खिशातून देणार, कुठून आणणार, आणि हे सगळे जे लँड्स घेतलेले आहेत त्याचे सगळे पैसे दिलेले आहेत, मोठे मोठे लँड्स. आणि मला कळत नाही आहे की अशी कोण लोक आहे की ज्यांना 50 लाख मध्ये शाजापूरमध्ये ते मंत्री आणि बादलाला मी विचारतो की बाबा तू 50 लाख मध्ये दिलं ना, मला 1 कोटी रुपये मध्ये देतं का? तुला 1.5 कोटी रुपयाचे मी ग्राहक शोधून देतो. हे मंत्र्यांनाच कसे असे लोक मिळतात की इतके कमी भावामध्ये ते देतात? तर पैसे कुठून आले याचाही आणि लवकरात लवकर सांगितलं तर तुम्हाला प्रामाणिकता दिसेल. नाही तर मला माहित आहे की कोणकोणत्या चार्टर्ड अकाउंटंटला हायर करण्यात आलेलं आहे हे सगळं हिशोब बराबर फिट करण्यासाठी. आगे देखा होता है क्या अभी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.